आणि त्यामुळे या विशिष्ट कामासाठी विशिष्ट टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाईल आणि त्यामध्ये जे आणखी यामध्ये जे एक्सपर्ट आहे त्यांचे देखील यामध्ये सजेशन घेतल्या जातील आणि पूर्णपणे याचा कायमस्वरूपी परमनंट हे याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे। टेम्पररी सोल्युशन होणार नाही, परमनंट सोल्युशन यामध्ये काढू आणि जेणेकरून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही। आणि आता नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफ दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री, सर्व विभागाचे अधिकारी, विभागीय आयुक्त, जसं आपण घाटामध्ये आपण मोठे टनल बघतो, बोगदे, त्या बोगद्यामधून देखील आपण पाहतो की काही ठिकाणाहून पाणी येतं, परंतु या ठिकाणी जे येणारं पाणी आहे हे 100% पूर्णपणे थांबवण्यासाठी राउटिंग केलं जाईल इंजेक्शनद्वारे आणि सर्व जेवढे जॉईंट आहेत चेक केले जातील आणि त्याच्यावर पूर्णपणे विशिष्ट प्रकारची जी काही प्रक्रिया आहे ती केली जाईल जेणेकरून फुल प्रूफ हे इथं कुठल्याही भविष्यामध्ये त्रास होणार नाही, पाणी लिकेज होणार नाही। पावसाळ्यापूर्वी ही गळती समोर आलेली आहे, पावसाळ्यात अधिक धोका निर्माण होतील पावसाळ्यामध्ये। नाही, पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये पाऊस आणि आता पावसाळा तर सुरू होईलच, परंतु हे जे काही काम झाल्यानंतर इथे पावसाळा असू द्या काही असू द्या पाणी येणार नाही अशा प्रकारची त्यांची खात्री आहे। दुसरी आम्ही आपण 31 मे पर्यंत करणार होतो। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली आणि त्या दरम्यान ते माध्यमांशी संवाद साधत होते आणि कोस्टल रोडची जी गळती झाली त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून या कोस्टल रोडची पाहणी करण्यात आली। या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा केली आहे।